गावातील जुन्या वाड्याच्या अंगणात स्नेहा फुलं तोडत होती. जाईच्या फुलांचा गंध दरवळत होता आणि तिने हळूवारपणे एक फूल हातात घेतलं. हे जाईचं फूल किती छान सुगंध देतं ना, ती स्वतःशीच बोलली. इतक्यात रोहित तिच्या मागे उभा राहिला आणि मिश्किल हसत म्हणाला, फुलं तोडताना त्यांचा विचार तरी केलास का? त्यांनाही वेदना होतात. स्नेहाने डोळे मोठे करत विचारलं, आणि तुला याचा एवढा पत्ता कसा? रोहितने हसत उत्तर दिलं, कारण मीही असाच एक फूल आहे, जो तुझ्या नजरेसाठी झुरतोय. स्नेहा लाजली आणि पळतच तिथून निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य उमटलं होतं. शाळेच्या मैदानातील गार्डनमध्ये स्नेहा आणि रोहित शांत बसले होते. स्नेहाच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. तुला खरंच वाटतं का की आपण कायमचे मित्र राहू शकतो? स्नेहाने विचारलं. रोहितने थोडा वेळ शांत राहून उत्तर दिलं, मित्र? मी तर तुला काहीतरी वेगळं विचारायचं ठरवलंय. स्नेहाने गोंधळून विचारलं, काय? रोहितने तिच्या डोळ्यात बघत स्पष्टपणे सांगितलं, स्नेहा, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्नेहा क्षणभर अवाक झाली. ती काहीही न बोलता निघून गेली. रोहित तिच्या उत्तराची वाट पाहत राहिला. संध्याकाळी स्नेहा एकटीच नदीच्या घाटावर बसलेली होती. पाण्याच्या लाटांबरोबर तिच्या विचारांचाही गोंधळ सुरू होता. इतक्यात मागून रोहित आला. स्नेहा, तुझ्या उत्तरासाठी मी इथे आलोय, त्याने धीटपणे सांगितलं. स्नेहाने डोळ्यांत निरागसता ठेवून उत्तर दिलं, रोहित, हे एवढं सोपं नाही. आपलं आयुष्य वेगळं आहे. रोहितने तिच्या हातावर हात ठेवत सांगितलं, पण माझं मन मात्र तुझ्याशिवाय काही ऐकत नाही. दोघंही एकमेकांकडे पाहत शांत बसले. नदीच्या लाटांमध्ये त्यांचं मौन अधिक बोलकं झालं होतं. स्नेहा आपल्या आईसोबत स्वयंपाकघरात गप्पा मारत होती. तिच्या चेहऱ्यावर विचारांचं सावट होतं. आईने तिला विचारलं, स्नेहा, तुला जो योग्य वाटतो तो निर्णय घे. पण प्रेम नेहमी मनापासून असावं. आईच्या शब्दांनी स्नेहाच्या मनातील गोंधळ दूर झाला. तिने मनाशी ठरवलं की प्रेमाचं उत्तर मनापासूनच द्यायचं. गावाच्या मंदिरात संध्याकाळच्या वेळेस स्नेहा आणि रोहित पुन्हा भेटले. रोहित तिला पाहून थोडा गोंधळला, पण स्नेहाच्या चेहऱ्यावर शांतता होती. स्नेहा हळूच म्हणाली, रोहित, मी खूप विचार केला. प्रेम खरंच मनापासून असावं लागतं. आणि माझं मन तुझ्याशिवाय काही मानत नाही. रोहित आनंदाने हसला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं. स्नेहाने त्याचा हात धरला आणि त्या क्षणी त्यांचं आयुष्य एका नवीन प्रवासाला सुरू झालं. शेवट. सूर्य मावळत होता आणि त्या संध्याकाळी फुललेल्या प्रेमाने एक नवीन कहाणी निर्माण केली. प्रेम हे फुलासारखं असतं, जपलं तर सुगंध देतं आणि तोडलं तर वेदना.